नमस्कार, माझे नाव ऋतुबाला परशुराम यमदे. मी माळेगाव उपकेंद्र माळेगाव येथे CHO या पदावर कार्यरत आहे. तर सर्वप्रथम आमची उपकेंद्राची चांगली तयारी व उत्कृष्ट उपकेंद्र बनवण्यासाठी मेहनतीचे काम म्हणजे सर्वप्रथम सुंदर माझा दवाखाना 2023 मध्ये सुंदर माझा दवाखाना या उपक्रमात आम्ही पार्टिसिपेशन केलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला 2023 मध्ये तालुकामधून प्रथम पारितोषिक मिळालं आणि सुंदर माझ्या दवाखान्याचे पारितोषिक मिळाल्यानंतर आम्हाला अजून प्रोत्साहन वाढले. तालुका आरोग्य अधिकारी त्याचबरोबर आमचे यमो यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले की समोर सुद्धा तुम्ही अनेक जे आपण स्पर्धा येतील त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा, कारण की तुमचा रेकॉर्ड, तुमचं वातावरण आणि त्याचबरोबर तुमची सेवा ही खूप छान असल्यामुळे कोविड काळात सुद्धा आम्ही खूप लोकांना मदत केल्यामुळे व चांगली ट्रीटमेंट दिल्यामुळे आमचे उत्कृष्ट काम दिसून आले. त्याकरिता मग आम्हाला प्रोत्साहन करून आमचे हॉस्पिटलचे नाव उंचावण्यासाठी आम्ही दुसऱ्या अनेक स्पर्धांसाठी तयारी केला. त्यांनी प्रोत्साहन केले आणि त्याचबरोबर मग आम्ही 2024-25 मध्ये कायाकल्प मध्ये पार्टिसिपेशन केलं. कायाकल्प मध्ये सुद्धा आम्हाला चांगल्यारीत्या मार्क्स पडले आणि आम्ही 4थ्या क्रमांकावर कायाकल्प मध्ये आलो आणि त्याचबरोबर आमचा हा उत्साह उपकेंद्राबद्दल खूप वाढू लागला आणि म्हणजे दिवसानुदिवस आम्ही त्यामध्ये बदल करण्यात आला, नवीन नवीन गोष्टी ऍड करण्यात आला. रेकॉर्ड ऑफ रिव्ह्यू मध्ये, त्याचबरोबर IAC मटेरियल मध्ये, ODK टूलकिट मध्ये या सगळ्या गोष्टींचा आम्ही समावेश केला आणि या समावेशानंतर आम्हाला नोव्हेंबर महिन्यात 2024 ला मुख्य सहसंचालक गोविंद चौधरी सर यांची हिवाळी अधिवेशनामध्ये माळेगाव येथे भेट झाली, आकस्मिक भेट झाली. त्या भेटीनुसार त्यांनी उपकेंद्र पाहिल्यावर खूप सकारात्मक बाब दिली, सकारात्मक गोष्टी केल्या की या उपकेंद्राने एनकॉसची तयारी करावी, कारण इथील सगळ्या गोष्टी पाहून, रेकॉर्ड पाहून, IAC मटेरियल पाहून आणि उपकेंद्राची ठेवठेवाण पाहून, या सगळ्या गोष्टी पाहून तुम्ही नक्कीच पार्टिसिपेट करू शकता. तर आम्हाला हा प्रोत्साहन मिळाला. त्याचबरोबर डॉक्टर कापसे, प्रशांत कापसे सर यांनी सुद्धा आम्हाला खूप प्रोत्साहन केले. तर आम्ही 2024-25 मध्ये एनकॉससाठी प्रिपरेशन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर आमच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण जाधव मॅडम आणि आमचे PSCतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील यमो डॉक्टर जयस्वाल मॅडम, त्याचबरोबर पोमेश्वरी मॅडम यांचे सुद्धा हा खूप प्रोत्साहन राहिले आम्हाला आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे एनकॉसचे काम सुरू केले. रोज आमच्या गॅप ॲनालिसिस, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या अनेक आम्ही मीटिंग्स घेतल्या. मीटिंग्समध्ये चर्चा केली की कशा प्रकारे एनकॉसची तयारी करायची आहे, त्याला भांडवल किती लागते, त्याचा काय खर्च होऊ शकतो, कशा प्रकारे आपण चांगल्या रीती आपण एनकॉसला प्रेझेंट करू शकतो, कसं प्रिपरेशन असायला पाहिजे, हे टीम वर्कने आम्ही करून घेतले. त्याचबरोबर आम्हाला जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सुद्धा आम्हाला IAC मटेरियल व इतर सर्व गोष्टींची मदत केली आणि त्याच मदतीसोबत आमच्या सगळ्या टीमनी एनकॉसची पूर्ण प्रिपरेशन करायला सुरुवात केली. गॅप ॲनालिसिस काढताना खूप अडचणी गेल्या. त्यामध्ये आम्हाला तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत कापसे सर यांची खूप मदत झाली आणि त्याचबरोबर आमच्या गावच्या सरपंच सौ प्रतिभा गायकवाड यांची सुद्धा आम्हाला भांडवलामध्ये खूप मदत झाली. जसं पेंटिंग असो किंवा हर्बल गार्डन असो किंवा रंगरंगावटी असेल किंवा नावे असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची आम्हाला भरपूर हेल्प झाली. या हेल्पमुळे आम्हाला प्रोत्साहन आला आणि त्याचबरोबर आमच्या यमोनी सुद्धा आमचे वारंवार व्हिजिट करून, वारंवार आमचे बुक्स चेक करून, रेकॉर्ड ऑफ रिव्ह्यू त्यांच्यामधल्या चुका काढणे व त्यांना व्यवस्थित सुधारणा करून प्रॉपर गायडन्सनुसार आम्हाला कशा प्रकारे तयार करायचे रजिस्टर याबद्दल माहिती सांगितली. या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही एनकॉस
मध्ये पार्टिसिपेशन केलं. एनकॉस पण आमचं जूनमध्ये आमचं एनकॉस खूप छानरित्या आणि चांगल्या मार्काने खूप छान परफॉर्मन्स झाला. आता आम्ही नॅशनलची तयारी करत आहोत आणि नॅशनलमध्ये सुद्धा आता ज्या काही गॅप ॲनालिसिस स्टेटमध्ये आल्या आहेत त्या गॅप ॲनालिसिस पूर्ण करून नॅशनलची तयारी करत आहोत. आणि स्टेटचं असेसमेंट खूप सुंदररित्या पार पडला असता तालुका आरोग्य अधिकारी आणि आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील यमो यांनी अजून आमच्यावर मेहनत घेतली. म्हणजे जशा आमच्या वारंवार मीटिंग घेतल्या आणि मीटिंगमध्ये डिस्कशन केलं की काय गॅप ॲनालिसिस आहे, अजून प्रॉपर क्वालिटी आपण कशी वाढवू शकतो, पेशंटला क्वालिटी अश्युरन्स कसा होऊ शकते, क्वालिटी इन्फेक्शन कंट्रोल असो किंवा ट्रीटमेंट असो किंवा डायग्नोसिस असो किंवा आपल्या 13 सर्व्हिसेस यामध्ये उत्तम प्रकारची आपण सेवा पेशंटला कशी देऊ शकतो, कशा प्रकारे देऊ शकतो आणि टीम वर्क कसं करू शकतो कमी दिवसामध्ये, हे सगळं आता आम्हाला त्यांनी सूचना दिल्या. त्या सूचनेनुसार आता आम्ही नॅशनलची तयारी करत आहोत. आणि त्याचबरोबर ज्या कंप्लेंट्स बॉक्समध्ये कंप्लेंट येतात, दर शुक्रवारी आम्ही कंप्लेंट बॉक्स उघडून लोकांचे सजेशन बॉक्स आणि कंप्लेंट बॉक्स हे सगळे सजेशन घेऊ, त्यामध्ये आम्ही नॅशनलसाठी ॲड करणार आहे आणि अशा रीत्या आम्ही नॅशनलची तयारी करून ते सुद्धा यशस्वीरित्या पार करणार आहे अशी माझी खात्री आहे. तर धन्यवाद.